तर लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी राज्य सरकारकडून दिली आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे। यामध्ये अनेक महिला आता अपात्र देखील झालेल्या आहेत। परिवहन विभागाकडून सर्व डेटा घेऊन चारचाकी वाहनधारक असतील, त्यासोबतच ज्यांचे उत्पन्न आहे ते असतील, अशा अनेक महिलांना आता बाद करण्यात येत आहे। त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या रीलमध्ये पाहणार आहे, त्यामुळे रील शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी विराज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना अपात्र करण्याचे काम आता सर्व स्तरावर सुरू आहे। यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन देखील महिलांची चौकशी करणार आहेत। त्यासोबतच जी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत आहे त्याच्या कुटुंबियाकडे चारचाकी वाहन असल्यास ती देखील महिला यामधून थेट बाद केली जाणार आहे। नवऱ्याच्या नावावर, मुलाच्या नावावर, सासऱ्याच्या नावावर, वडिलांच्या नावावर चारचाकी वाहन जरी असेल तरी देखील बाद होणार आहे। एका कुटुंबातून केवळ 2च महिला पात्र राहणार आहेत। त्यासोबतच संजय गांधी, पीएम किसान, नमो शेतकरी अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला देखील बाद होणार आहेत। याची धक्कादायक आकडेवारी आपल्या समोर काही दिवसांमध्ये येणार आहे। परंतु आता 2100 रुपयापूर्वी यामधून ज्या महिला केवळ पात्र आहेत त्याच पात्र राहतील, बाकी सर्वांना अपात्र करण्यात येणार आहे। त्यामुळे महिलांमध्ये अत्यंत नाराजीचे वातावरण आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। रील शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।